हॅलो, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण याच्या अगोदर पाहिलं 5.1मध्ये पॉसिबिलिटीज लिहायच्या होत्या. तो मार्क होता 1 मार्कासाठी. आता पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या आहेत किंवा आणखीन काहीतरी वेगळा प्रकार असेल, मग आपल्याला हे नंबर्समध्ये कसं लिहायचं आहे की आपण म्हणूया सायन्समध्ये कसं लिहायचं आहे, तर ते आपल्याला 5.2मध्ये पाहायचं आहे. 1 कॉइन इज टॉस म्हणजे मग सॅम्पल स्पेस त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला. जेव्हा आपल्याला सायन्समध्ये लिहायचं त्याला म्हणायचं सॅम्पल स्पेस इज इक्वल टू हेड अँड टेल. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झालेले आहेत 2. सायन्समध्ये लिहायचे, मगाशी वर्ड्समध्ये लिहायचं होतं, आता सायन्समध्ये लिहायचं आहे. एस इज इक्वल टू कव ब्रॅकेट काढायचं आहे, आन्सर्स लिहायचे आहेत, कव ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती असतील त्याच्यामध्ये ते लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेला आपण आन्सर्स लिहिणार त्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला कॉमास टाकत द्यायचे आहेत. 1 2 3 4 किती असतील पॉसिबिलिटी ते काउंट करायचे आहेत आणि देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू किती आहेत पॉसिबिलिटीज ते लिहायचे आहेत. आता वेगवेगळ्या आपल्याला पॉसिबिलिटीज दिलेल्या आहेत त्या आपण एकदा बघून घेऊया. आता आपण डायरेक्ट 5.2कडे जाऊया. लक्षात येणार आहे, मी मग असं तुम्हाला सांगितलं की आपण त्या ठिकाणी जॅक, क्वीन, किंग असंच लिहिणार आहोत आणि इथे एस लिहिणार आहोत 1च्या ऐवजी, किंवा 1 लिहिणार नाहीत आणि मग 2 to 10 नंबर्स लिहिणार आहोत आणि मग जॅक, क्वीन, किंग असं लिहिणार आहोत. तर इथे आपल्याला कसं लिहायचं ते दाखवलेलं आहे. आता आपण बघूया 5.2. फर्स्ट आपला क्वेश्चन आहे त्याच्यामधला. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन द ब्रॅकेट एस. आपण कसं वाचणार, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता काय आपल्याला पाहिजे आहे, 1 कॉइन पाहिजे आहे आणि 1 डाय पाहिजे. मग अशी मी तुम्हाला म्हणाले होते डाईस येतं किंवा डाय येतं, अर्थ एकच आहे. आता 1 कॉइन आहे, 1 कॉइन आहे, 1 डाय आहे. 1 कॉइन म्हणजे काय आहेत पॉसिबिलिटीज, 2 पॉसिबिलिटीज आहेत, हेड और टेल. मग त्या हेडबरोबर कधीतरी 1 नंबर पडेल, काहीतरी 2 नंबर पडेल, काहीतरी 1 नंबर पडेल, काहीतरी 2 नंबर पडेल, काहीतरी 3 नंबर पडेल. म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला लिहून काढायच्या आहेत. बघूया कसं लिहायचं आहे ते. 1 कॉइन अँड 1 डाय. H1, H2, H3, H4, H5, H6. मग T1, T2, T3, T4, T5, T6. हेड 1, हेड 2, T1 means tail 1, tail 2. Okay, therefore number of sample space is equal to 12. The second question आहे, 2-digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating a number. विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आपल्याला काय करायचं आहे, काय त्याने आपल्याला कंडिशन टाकलेली आहे की हे 3 नंबर्स घेऊन तुम्हाला नंबर्स बनवायचे आहे. 2 डिजिटचाच नंबर बनवायचा आहे, पण कुठलाही नंबर रिपीट करायचा नाही आहे. म्हणजे जर का 2 असेल तर 2 एकदा वापरल्यानंतर पुन्हा परत वापरायचा नाही. म्हणजे 22 नंबर किंवा 33 नंबर किंवा 55 नंबर आपल्याला फॉर्म करायचा नाही आहे. मग बघूया आपण कसे नंबर्स तयार होणार आहेत. 2 डिजिट्स नंबर्स बाय 2, 3 अँड 5. आपल्याला कंडिशन जी आहे ती एकदा तुम्ही लिहून घेतलेली असेल, लिहायला सांगत नाहीत तुम्ही, पण जर लिहिलेली असेल तर तुम्हाला ती सवय झालेली असेल आणि मग नेक्स्ट क्वेश्चनच्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि म्हणून ती कंडिशन इन शॉर्ट लिहून घ्यायची प्रॅक्टिस करा. मग लिहा एस सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 23, 25, 32, 35, 52, 53. म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6. 1 2 3 4 5 6. थर्ड क्वेश्चन बघूया. In the month of March 2019, find the days on which the date is a multiple of 5.
आता हे सगळे क्वेश्चन म्हणजे अगदी क्वेश्चन नंबर 5.1 मधले किंवा 5.2 मधले आपल्याला आले तर 1 मार्क आहे. पण जेव्हा ते लिहायला येतं, सॉल्व करायला येतं, त्यावेळेला आपल्याला थोडंसं लिहून दाखवावं लागेल. मग असे प्रश्न आपल्या त्याच्यामध्ये येऊ शकतात. जसे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो आहे, ज्याला आपण MCQs असं म्हणतो की ऑप्शन देतात, मग त्या ऑप्शनमधला आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधून लिहायचा असतो. तर 5.1 मधले क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. पण 5.2 मधले क्वेश्चन्स जे आहेत ते नंतर खालचा क्वेश्चन नंबर 1B जो आहे त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे कसं लिहायचं आहे त्याचीसुद्धा प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. दिलेलं काय काय आहे की आपल्याला मल्टिपल ऑफ 5 शोधायचे आहेत. म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30. आन्सर मिळालेलं आहे, लिहून घेऊया आपण. लिहिलं आपण. मल्टिपल ऑफ 5 डे, सॅम्पल स्पेस ट्यूसडे, सॅटर्डे, फ्रायडे, वेनसडे, मंडे, संडे. आपल्याला त्यांनी डे लिहायला सांगितलेला होता, डेट लिहायला सांगितलेली नव्हती. आणि मग देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6. 6 दिवस आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन ज्याच्यामध्ये 2 मार्कासाठी आपल्याला येतात, तिथे हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 from 2 boys B1 B2 and 2 girls G1 G2. Complete the following activity to write the sample space. A मध्ये दिलेली आहे कमिटी ऑफ 2 बॉईज. मग B1 B2 त्यांनी आपल्याला पुढे काय दिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला बॉक्स करायचं आहे. त्यांनी जसं दिलेलं आहे तसं आपण करायचं आहे. कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. त्याच्यानंतर आहे कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. मग B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. म्हणजे ते किती होते, सॅम्पल स्पेस 4 झालेले आहेत. सॅम्पल स्पेस लिहायचे आहेत खाली. देअरफॉर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2. म्हणजे बॉईजचा, गर्ल्सचा, एक बॉय एक गर्लचा, हे सगळे आपण लिहून काढलेले आहेत. खालच्याला आपल्याला काय आहे, ब्लँक दिलेली आहे. मग आपल्याला त्याला आपण अंडरलाईन करूया. त्यांनी जसं दिले तसं आपण करणार आहोत. आता आपण सोडवणार आहोत 5.3. मी तुम्हाला ह्याच्याही अगोदर 5.2 मध्ये सांगितलं होतं की त्यांनी आपल्याला कंडिशन्स दिलेल्या असतात. त्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणायचं आहे, इव्हेंट म्हणायचं आहे. त्यांनी सॅम्पल स्पेस आपल्याला दिलेत, कशावरती आधारित क्वेश्चन विचारलेला आहे ते दिलेलं आहे. आणि मग त्यांनी आपल्याला इव्हेंट सांगितलं, त्यांनी आपल्याला कंडिशन्स सांगितलेल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे आपला उत्तरं काढून दाखवायची आहे. सगळेच क्वेश्चन्स येतील अशातला काही भाग नाही आहे. एखादाच प्रश्न येईल असंही होऊ शकेल. एकत्र 3 इव्हेंट किंवा एकत्र 2 इव्हेंट्स आले तर त्याप्रमाणे आपला हा मार्काचा क्वेश्चन होईल. म्हणजे 2 इव्हेंट्स आले तर 2 मार्काचा, 3 इव्हेंट्स आले तर 3 मार्कांचा, असा हा आपला क्वेश्चन होईल. पण आपल्यासाठी पहिला बेस जो आहे तो सॅम्पल स्पेस आपले परफेक्ट आले असतील तर आपला इव्हेंटसुद्धा बरोबर येईल आणि त्याचा आन्सरसुद्धा करेक्ट होतील. सगळेच्या सगळे मार्क आपल्याला मिळतील. कशा प्रकारे सोडवायचं आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स दाखवते आहे. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे आहेत त्यांनी दिलेले एक्सरसाइज दाखवलेले नाही आहेत, एक्झाम्पल्स दाखवलेले नाही आहेत. डायरेक्ट आपण आन्सर बघूया. जर तुम्हाला नाहीच कळलं त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी पुन्हा परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ या एक्झाम्पल्सचा बनवीन. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 5.3 मधला फर्स्ट क्वेश्चन. राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स NS for each of the following experiments. Also write events A, B, C in the set form and cite number of A, number of B, number of C. फर्स्ट आपल्याला त्यांनी दिलेला जो आहे
वन डाय इज रोल. म्हणजे वन डाय इज रोल केली असेल तर काय येईल सॅम्पल स्पेस आपला 1 2 3 4 5 6. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6. आता इव्हेंट ए आपल्याला काय दिलेलं आहे, इवन नंबर ऑन द अपर फेस. मी लिहिला बरोबर आहे, इव्हेंट ए इवन नंबर ऑन द अपर फेस. म्हणजे जर का आपल्याला इवन नंबर्स असेल तर काय येतील 2 4 6. मग मी लिहिलं A is equal to in the curve bracket 2 4 6. Therefore number of event A is equal to 3. आपण वर्ड्समध्येच लिहिणार आहोत पण ते इन द साईन आहे त्याच्यामुळे वाचताना आपण वाचणार आहोत. नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू किती आहेत 1 2 3 3. इव्हेंट बी आहे ऑड नंबर ऑन द अपर फेस. आता ऑड नंबर पाहिजेत म्हणजे काय 1 3 5. मग लिहून घेतला B is equal to in the curve bracket 1 3 5. Therefore number of event B is equal to 1 2 3. 3 आले. इव्हेंट सी प्राईम नंबर कोणकोणते आहेत 2 3 and 5. मग आपण लिहून घेतलं C is equal to in the curve bracket 2 3 5. Therefore number of event C is equal to 3.